मग महडला दर्शनाला पण गणपती बाप्पाच्या जाणार आहोत. कारण तर आज आपण वरद विनायकाच्या दर्शनाला जातोय. तर कसं जायचं हे आज आपण पाहूया. मुंबई पनवेल खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलीकडे 6 किलोमीटर अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई महड अंतर 28 किमी आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर कर्जतपासून महड 24 किमी आहे. कर्जत ते महड फाटा ST बस आहेत. महड फाट्यापासून देवस्थान 1.5 किमी आहे. पायी जाण्यास सोपे आहे. चला आपण आता महडच्या रस्त्याला पोहोचलेलो आहोत. इकडे आहे महड अष्टविनायक मंदिर. आता आम्हाला लागलेली आहे भूक, त्यामुळे आम्ही इथे कुठेतरी जागा बघतो आणि एक जेवायला बसणार आहोत इथेच, कारण जेवण करून घेऊन आलेलो आहोत. स्पेशल गाडीमध्ये पटापट जेवून दाखव म्हणे. दाखव कसं जेवते हो माझी. त्याची जेवते, शेतावरती फिरायला आले. जेव 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 दादा. दादा बघ कशी जेवते बघ ओवी. वा वा वा. आम्ही इथे जिथे जेवायला बसलो ना तिथे एक भट्टी होती. तिथे सगळी लोक इथे काम करताना वीटभट्टीवरती तुम्हाला दिसत आहे. आपण त्या छोट्या मुलाच्या जवळ जाऊया, बघूया काय करतोय तो. मी म्हणत जाणार. हा शाळेत जातो की नाही? शाळेत नाही जातो अजून का? हे दर खाऊ घे तुला दर. मग असं मातीमध्ये मस्त वाटते काय? एकटाच आहे हा? चला आता आपण पुढे महडच्या रस्त्याला लागूया. प्रवास पुन्हा सुरू. चला चला आता घरी. बाप्पा करायचे, गणपती बाप्पा मोरया. मग आपण चाललो, आम्ही चाललो. चला गणपती बाप्पा मोरया. चला आलात ना सगळी. ओवी कुठे गेली? ओवी. श्री वरद विनायक. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकपैकी 4था गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कलश आहे. कलशावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एक भक्ताला स्वप्नात देवाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरात प्रतिष्ठापना केली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरम असून गणेश मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेचे आहे. सन इसवी 1725 पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले आहे. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. या देवळाच्या चारही बाजूस 4 हत्तीच्या मूर्ती आहेत. 8 फूट बाय 8 फूट असे या मंदिराचा 25 फूट उंचीचा कलश आहे. कलशाचा सर्व वरचा भाग हा सोनेरी आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटलेला असतो. असे म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटता आहे. ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे. हा गणपती पुरातन काळी असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरद विनायक समृद्धी व यश देणारा या स्वरूपात राहत असे. येथून मूर्ती स्वयंभू असून धोंडू पोडवकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवणकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले.
तुम्ही इथे मंदिराजवळ पोहोचल्यानंतर बरीचशी अशी खेळण्यांची दुकानं, खाऊची दुकानं किंवा बरंच काही इथे मिळतं आणि खूप गर्दी असते। रविवारी शनिवारी खूप गर्दी असते। तुम्हाला इथे सर्व पाहायला मिळेल। इकडे मंदिराकडे जाताना खूप असे खेळणी, सगळं खाऊ, प्रसाद असं बरंचसं काही तुम्हाला इकडे मिळू शकतं। आता आपण मंदिरात पोहोचतोय। आता आपण इथे पोहोचलेलो आहोत अष्टविनायकामधील एक वरद विनायक गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ। गणपती बाप्पाचं महडमधील वरद विनायक। ताट कितीला आहे? 60 आहे, 120 आहे, 120 का? 80 ह्याच्यामध्ये काय आहे 120 मध्ये? आहे, मोदक आहे। मोदक पण हा 120 वाला। नको देता गॅस चला, गणपती बाप्पा मोरया। इथे मंदिरामध्ये फोटो काढायला, व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे। त्यामुळे मला आतलं मंदिरामधलं व्हिडिओ मिळालेलं नाही, त्याबद्दल मला माफ करा। पण बाहेरचं जे होतं ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये। चला तिकडे हे एकच मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन श्री वरदविनायक पूजा आणि उत्सव कसा केला जातो इथे, तर हा गणपती नवसाला पावणारा आहे असे मानतात। इथे येणारे भाविक दुपारी 12 पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करून सोय शकतात। दुपारी 12 ते 2 या वेळेत प्रसाद वाटला जातो। गणेश मूर्ती आणि माघ प्रतिपदा ते पंचमी गणेश जयंती या दिवसात उत्सव साजरा केला जातो। गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी असते। शिवाय अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी या दिवशी विशेष पूजा केल्या जातात। तर पुणे आणि अष्टविनायक मंदिरे या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात। खाजगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात। भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिराच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्रीय पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत। तुम्हाला सुद्धा जर यायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे माहिती ही उपलब्ध झालेली आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे जाऊ शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला। आणि नवीन असाल तर साईडची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून नवीन माझे असेच नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील।